मुंबई मुंबई हे नाव ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल नक्कीच येतं। तसं तर मुंबई स्ट्रीट फूडसाठी खूपच फेमस आहे आणि आपला मुंबईचा वडापाव म्हणजे एक नंबर। आजच्या एपिसोडमध्ये आपण असेच काही मुंबईतील 3 ठिकाणं पाहणार आहोत जिथे तुम्ही नॉनव्हेज आणि व्हेज स्ट्रीट फूडचा मनमुराद आस्वाद घेऊ शकता। व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा आणि या 3 ठिकाणांना नक्की भेट द्या। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। आजचं आपलं पहिलं ठिकाण आहे दादर हिंदमातामधील फूड माफिया हे स्टॉल, जे फेमस आहे त्याच्या बटर चिकन पावसाठी, जी सध्या ट्रेंडिंगही आहे। दादरमध्ये राहणारा जितेंद्र याने काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांचाच खूप आवडीचा झाला तो म्हणजे इकडचा बटर चिकन पाव। इथे मिळणारा प्रत्येक पदार्थ हा सर्वांच्याच खिशाला परवडणाराही आहे। बटर चिकन पावसोबत तुम्हाला इथे बटर चीज चिकन पाव, स्पेशल बटर चिकन पाव, चिकन स्टिक्स, चिकन एग फ्राय आणि बरंच काही खायला मिळू शकतं। तुम्ही बटर चिकन पाव आणि स्पेशल बटर चिकन पावचं मेकिंग ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। बटर चिकन पावमध्ये तुम्हाला चिकन खिमा, चिकन स्टिक, कांदा, पेरी पेरी सॉस आणि चाट मसाला, तसंच स्पेशल बटर चिकन पावमध्ये चिकन खिमा, चिकन स्टिक, पेरी पेरी सॉस, चाट मसाला आणि भरभरून चीज टाकलं जातं। तुम्ही दादरमध्ये आलात तर फूड माफिया स्टॉलला नक्की भेट द्या आणि इकडचा बटर चिकन पाव हा नक्की ट्राय करा। आपल्या व्हिडिओमधील दुसरं ठिकाण म्हणजे हॉट बट शॉर्मा, जिथे तुम्हाला स्पायसियस शॉर्मा मिळतो। इन्स्टावर तुम्ही बरेच वेळास पाहिलंही असेल, जे आहे लालबागमध्ये। येथे तुम्ही बऱ्याच प्रकारचे व्हेज आणि नॉनव्हेज शॉर्मा ट्राय करू शकता। इथला शॉर्मा खूपच स्पायसी असतो। तुम्ही जर स्पायसी लवर असाल आणि खूप तिखट खाण्याची जर तुम्हाला आवड असेल तर हे प्लेस तुमच्यासाठी बेस्ट आहे। पण शॉर्मा खाल्ल्यावरती तिखट लागल्यावर पेप्सी, थम्सअप असे कॅफिनेटेड प्रोडक्ट्स चुकीनेही घेऊ नका, हे स्ट्रिक्टली आम्हाला इथल्या ओनरने सजेस्ट केलं आहे। नॉनव्हेजमध्ये आम्ही इथे ट्राय केला हॉट बट शॉर्मा, ज्याचं बेकिंग तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, ज्याच्यामध्ये मेयोनीज, बऱ्याच प्रकारचे सॉस, मसालास आणि बॉइल्ड चिकन, चिकन स्टिक आणि चीजनी फुली लोडेड असतो। खूप चांगली टेस्ट आहे आणि खूपच स्पायसी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा।
जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी व्हेजचे बरेच ऑप्शन्स इकडे आहेत. पण आम्ही व्हेजमध्ये ट्राय केला. इथे जो नवीनच स्टार्ट झाला आहे व्हेज लोडेड शॉर्मा, ज्याचा व्हिडिओ तुम्ही मेकिंगमध्ये बघू शकता. त्यात कोबी, चीज, मेयोनीज, बऱ्याच प्रकारचे सॉस, मसालास, क्रिस्पी पनीर, फलाफल आणि बऱ्याच सॉसेसनी खूप लोडेड असतो. खूप छान टेस्ट आहे. आणि जर तुम्हाला जास्ती स्पायसी नको असेल तर तुम्ही मीडियम स्पायसी घेऊ शकता. तुम्ही लालबागमध्ये आलात तर हॉटबॉट शॉर्माला नक्की भेट द्या. आता सगळं स्पायसी खाल्ल्यानंतर काहीतरी थंड आणि गोड खाण्याची इच्छा तर आपली नक्कीच होणार. तर मग आपला शेवटचा आणि तिसरं ठिकाण म्हणजे गिरगाव चौपाटी. आणि चौपाटीवरील जय जवान स्टॉलचा आईस कोला आणि शाही फालुदा. इथे तुम्ही बऱ्याच प्रकारचे बर्फाचे गोळे, आईस्क्रीम, शाही फालुदा, पपसोडास ट्राय करू शकता. आम्ही इथे ट्राय केलं ब्लूबेरी आईस कोला, रॉयल बटरस्कॉच फालुदा आणि चॉकलेट आईस्क्रीम कोला. तुम्ही जेव्हा केव्हा गिरगावमध्ये याल तेव्हा जय जवान स्टॉलचा फालुदा खायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी भटकंती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.